समोर उंच सावली उभी होती, भोवती थंडगार वलय. रुद्र काव्याच्या अस्वस्थ मनाला क्षणभर दिलासा मिळाला. तिने क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या मागे जाऊन उभी राहिली. त्याच्या कोटाचा घट्ट ताबा घेतला. तिच्या नजरेसमोर उभ्या असलेल्या त्या घाणेरड्या माणसाकडे तिने तिरस्काराने पाहिलं. रुद्र, तुम्ही इथे काय करताय? राजीव क्षणभर थबकला. काव्य निर्धाराने रुद्रच्या मागे उभी राहिलेली पाहून त्याचा चेहरा कालवंडला. मी फक्त थोडं जास्त प्यायलो होतो. ही बाई एका छोट्या कंपनीची डिझायनर आहे, जिला माझी फसवणूक करायची होती. रुद्र, माझी चूक झाली. मी पुन्हा असं करणार नाही. रुद्रच्या ओठावर एक थंड हसू उमटलं. हिने तुला फसवलं? कसं फसवलं? ती मला या रूममध्ये घेऊन आली. राजीवने आश्चर्याने वर पाहिलं. रुद्रच्या आवाजात एक थंडगार ताकद होती. राजीव, विकासने तुला बढती दिल्यापासून तू स्वतःला फार मोठं समजू लागला आहेस. तुला वाटतं का की गायकवाड कंपनी आता तुझ्या ताब्यात आली आहे? नाही, तसं काही नाही. मी तिला आधीच नकार दिला होता. तीच बस. रुद्रच्या करड्या आवाजाने राजीवच्या कपाळावर घाम फुटला. तुला माहीत आहे का ही कोण आहे? ती एक साधी डिझायनर आहे. अजून कोण असणार? काव्याने शांतपणे माधवकडे पाहिलं. माधव, सांग यातला हिची ओळख. माधवने हलकसं हसत उत्तर दिलं. ही गायकवाड कुटुंबाची सौभाग्यवती आहे. राजीवच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. रुद्र, मला खरंच माहीत नव्हतं. कृपा करून मला एक संधी द्या. तो हात जोडून विनवणी करू लागला. काव्याने त्याचा कॉलर धरला आणि संतापाने म्हणाले, हा मला सांगत होता की तो विकासचा माणूस आहे आणि तो मला हवं ते काहीही देऊ शकतो. रुद्रच्या चेहऱ्यावर एक थंडगार छटा उमटली. माधव, विकासला कळवा की त्याच्या माणसाची निवड चुकली आहे. मला हा माणूस पुन्हा कुठेही दिसला नाही पाहिजे. राजीव अजूनही काही बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण रुद्रने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून काव्याचा हात घट्ट धरला आणि तिला तिथून ओढत बाहेर काढलं. रुद्रच्या घरात काव्याला रुद्र थेट घरामध्ये घेऊन आला आणि खोलीत जोरात ढकललं. ती अजूनही गोंधळलेली होती, पण अचानक त्याने नळ उघडला आणि तिच्यावर पाणी फवारलं. हे काय करताय? सुदैवाने पाणी गरम होतं, पण तरीही तिच्या अंगावरचे कपडे भिजले होते. तू स्वतःच घाण आहेस. मला स्वच्छ करण्याची काय गरज नाही. रुद्रच्या नजरेत एक तिरस्कार उमटला. तू एका घाणेरड्या माणसाने स्पर्श केल्यासारखी फिरतेस. काव्याच्या मनात चमकून गेलं. त्याला ती राजीवच्या स्पर्शामुळे घाण वाटत होती. बस, तू माझी त्वचा सोलून काढशील? ती चिडून म्हणाली. कोणत्या अधिकाराने तू त्या पार्टीत गेलीस? काव्य शून्य झाली. तुला वाटतं का की मी मुद्दाम तिथे गेले? मी तुला निवड दिली होती. ती क्षणभर थांबली. त्याने तिला दिलेली निवड म्हणजे आपलं सुख निवडायचं आणि आपलं मूल नाकारायचं. ती त्यावेळी तयार नव्हती आणि आजही नाही. तुला वाटतं की बाहेर जगणं सोपं आहे? तू डिझायनर आहेस म्हणजे तुला हवं ते मिळेल असं वाटतं का? तुला माहीतही नाही की तुला कधी कोण फसवते. तो तिला टोमणे मारत म्हणाला, हे खोटं आहे. मी याआधीही मोठ्या लोकांना मूर्ख बनवले. मी विकासलाही हाताळलंय. रुद्र तिच्या जिद्दीने हसला. मग आज काय झालं? तुझ्या पेयामध्ये काहीतरी मिसळलं होतं का? नाही, काव्य त्याच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाली. मला आधीच कळलं होतं, म्हणून मी ते प्यायचं नाटक केलं आणि डस्टबिनमध्ये ओतून टाकलं. रुद्रच्या चेहऱ्यावर कौतुकाची झलक उमटली. तू खूप हुशार आहेस, पण इतकंसं पुरेसं नाही. तो तिच्या हाताकडे पाहत राहिला. तिच्या मनगटावर त्याने घासल्याने लालसर झालेलं होतं. कुठे स्पर्श केला तुला? काव्या पटकन म्हणाले, कुठेही नाही. तो संशयाने तिच्याकडे पाहत म्हणाला, कपडे काढ, मी तपासतो. काय? काव्या दचकली. ती पळायचा प्रयत्न करू लागली, पण रुद्रने तिला जोरात ओढलं आणि आपल्या मांडीवर बसवलं. ती त्याच्या उबदार मिठीत अडकली. तिच्या भिजलेल्या कपड्यांनी तिच्या शरीराचा आकार स्पष्ट होत होता. तिच्या चेहऱ्यावर तापलेला गुलाबी छटा उमटला. आता इथून सुटका नाही. काव्य पटकन बाजूला होण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा भिजलेला हात चुकून रुद्रच्या शर्टाला लागला आणि त्याचे कपडे सुद्धा ओली चिंब झाले. तुझं कपडं भिजले, मला सोड, काव्या घाईघाईने म्हणाली. रुद्रने खाली बघितलं आणि थंडपणे म्हणाला, जर भिजले तर काढून टाक. इतकं म्हणताच त्याने तिच्या शर्टाचा कट ओढला.
काव्या जागीच स्तब्ध झाली. त्याच्या तीव्र नजरेने ती हललीही नाही. हळूहळू त्याने तिला अजून जवळ ओढलं आणि अचानक तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले. ती गोंधळून गेली. त्याच्या मिठीत अडकून काहीच करू शकत नव्हती. थंड वारा सुटला आणि ती थरथरली. रुद्रने तिच्याकडे पाहिलं. काय झालं, तुला सर्दी होते का? तो म्हणताच त्याने तिच्या खांद्यावर टॉवेल टाकलं. हे सगळं तुझ्यामुळे झाले, काव्या पुटपुटली आणि त्याच्या नजरेला न बघता पटकन पळून गेली. रुद्र तसाच उभा राहिला. त्याने खोल श्वास घेतला आणि तिला जाऊ दिलं. पण संपूर्ण रात्रभर त्याला झोप लागली नाही. तिच्या भिजलेल्या कपड्यांचा, तिच्या थंडगार स्पर्शाचा आणि तिच्या मांडीवर बसण्याचा विचार त्याच्या मनातून जात नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्राच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. रुद्र, तुझ्या डोळ्याखाली काळसर वर्तुळे का आले आहेत? काव्या त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली. तो ऑमलेट करता करता थांबला आणि म्हणाला, तुझ्या कंपनीचं प्रकरण सोडवलंस का? काव्याचा चेहरा उतरला. आणि काल रात्री पार्टीतून काहीही न सांगता तू गायब झालीस. आज याचं उत्तर कसं देणार आहे? काव्याचा चेहरा आणखी कालवंडला. मला भूक नाही, मी निघते, असं म्हणत तिने ब्रेडचा तुकडा उचलला आणि बाहेर पडले. राधाने रुद्रकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, साहेब, एवढ्या रात्री वारंवार थंड पाणी घेत बसलात तर तब्येतीसाठी वाईट होईल. रुद्राच्या थंड नजरेने ती गप्प बसली. तेव्हाच माधव आत आला. साहेब, काव्या मॅडमच्या कंपनीचे प्रकरण सोडवलं का? टायटन कन्स्ट्रक्शनची निविदा दाखवा, रुद्रने निर्विकारपणे सांगितलं. माधवच्या डोळ्यात चमक उमटली. ती मुलगी बाहेर किती कठीण परिस्थितीत आहे आणि तिच्या चुकीच्या निवडीचा तिला कसा त्रास होतो हे तिला कळायला हवं. कंपनीत काव्या ऑफिसमध्ये पोहोचली आणि सगळ्यांचे चेहरे विचित्र वाटले. सानिका धावत आली आणि विचारलं, काव्या, काल रात्री काही झालं का? नाही, काहीही नाही, काव्या म्हणाली. तेव्हाच रम्या थंड हसत जवळ आली. अभिनंदन, मी ऐकलं काल रात्री तुझी आणि राजीवची जबरदस्त केमिस्ट्री होती. सगळ्यांनी विचित्र नजरेने पाहिलं. काव्याने आठवायचा प्रयत्न केला. मी काल रात्री आजारी होते म्हणून स्वतःच निघून गेले. ती राजीवसोबत गेले नव्हते, ती ठामपणे म्हणाली. रम्याने हसत विचारलं, कंपनीचं मेल चेक केलंस का? कोणीतरी तुझा व्हिडिओ पाठवलाय. काव्याने पटकन मेल उघडला. खरंच तिथे एक व्हिडिओ होता. त्यात राजीव तिला जबरदस्ती नेत असल्याचं दिसत होतं. पण त्यानंतर रुद्र तिथे आला हे मात्र व्हिडिओत दाखवलं नव्हतं. तिला सुरुवातीला बरं वाटलं, पण लगेचच मळमळू लागलं. कोण करतंय हे सगळं? रम्या हसत म्हणाली. काव्या, तुला समजलं नाही का? तुला खेळ कसा खेळायचा हे चांगलंच माहीत आहे. सानिका संतापली. व्हिडिओत स्पष्ट दिसते की कुणीतरी काव्याला जबरदस्ती करत होतं. रम्या कटू स्वरात म्हणाली. म्हणूनच तुझ्या सारख्यांना मोठी काम मिळत नाहीत. काहीतरी शिक. बस, काव्याने सानिकाला शांत राहायला सांगितलं. दुपारी कंपनीच्या निविदा सादरीकरणासाठी सर्वजण बाहेर पडले. निविदा सादरीकरण आता टायटन आर्किटेक्चर त्यांच्या प्रोजेक्टचं सादरीकरण करणार आहे. रम्या स्टेजवर गेली. मोठ्या स्क्रीनवर जेव्हा रेखाटन दिसलं तेव्हा सानिकाला धक्का बसून बोलायच्या बेतात होती. हे तर तुझं डिझाईन आहे. काव्याने नीट पाहिलं. रम्याने तिच्या डिझाईनमध्ये काहीच बदल केला नव्हता. रम्या आत्मविश्वासाने सादरीकरण करत होती आणि उपस्थितांना ते खूप आवडत होतं. कामिनी स्तब्ध झाली. हे काव्याचं डिझाईन आहे, तिने वडिलांना सांगितलं. काव्याच्या वडिलांनी तिच्याकडे पाहिलं. तुला खात्री आहे? हो, कामिनीने उत्तर दिलं. काव्याच्या वडिलांचा चेहरा गडद झाला. म्हणजे त्या लबाड बाईने आमच्यावरच डाव खेळलाय? त्याने टेबलावर जोरात हात आपटला.